तर पब्लिक स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर आज सकाळ सकाळ आपण म्हशीची धार काढून घेतली आणि धार काढून घेतल्यानंतर परत आपल्याला घरापाशी घास टाकायचा आहे, तर त्याचं वापं काढायचं होतं. तर त्यासाठी विजय आलता, तर त्याच्याकडून वापं काढून घेतलं. तर वापं काढून झाल्यानंतर आपण बाळूमामाच्या मंदिराकडे गेलतो. तिथं गेल्यानंतर आपण आज पण आरतीचा आपल्याला मान मिळाला होता, तर आरती घेतली. आरती घेतल्यानंतर महाप्रसाद वाटला सगळ्यांना आणि तिथून पुढं मग आपल्याला तिथल्या पंतरवाळ्याही जाळायच्या होत्या. तर मग रानात घेऊन म्हणजे ट्रॅक्टर घेऊन रानात गेलो आणि पंतरवाळ्या सगळ्या जाळून घेतल्या. मग घरी आल्यानंतर आपल्याला एका पेटीतलं सगळं जोड जळलं होतं, तर ती डिप्पी बंद करून घेतला आणि जोड सगळं जोडून घेतलं. जोड सगळं जोडून झाल्यानंतर तिथून पुढं आज आपल्याला आपला जो मायक्रोसनचा प्लॉट होता त्याच्यावर पाणी लावायचं होतं. तर त्याच्यावर कॉक फिरवून पाणी लावून घेतलं. पाणी लावून घेतल्यानंतर परत त्याला आपल्याला बाळूमामाच्या मंदिरासमोर पाणी मारायचं होतं. तर मग टँकर घेऊन मी आणि हानू गेलतो आणि तिथं पाणीही मारून घेतलं. पाणी मारून झाल्यानंतर परत घरी आलो. घरी आल्यानंतर आपल्याला घासाचं वापं टाकलं होतं, ती पप्पानी बऱ्यापैकी ओढलं होतं. तर ती ओढायसाठी परत मी थोडं राहिलेलं गेलतो आणि तिथं थोडं निम्म्या वापा वडला आणि तोपर्यंत आपल्या इथं मेंढरांसाठी मका द्यायची होती. तर मग बाहेर गेलो. बाहेर गेल्यानंतर अशी रस्त्यावर मका टाकून घेतली. मका टाकून घेतल्यानंतर परत मेंढरं आली आणि मेंढरांनी सगळी खाल्ली. तिथून पुढं मग आपली घरी गुरांना पाणी पाजायचं होतं. तर घरी जाऊन गुरांना म्हणजे पाणी पाजून घेतलं. पाणी पाजून घेतल्यानंतर परत त्याला बाळूमामाच्या तळावर गेलतो. तर तिथं आज ढवळे महाराजांचं प्रवचन होतं, ते ऐकलं आणि परत त्याला सगळ्यांना जेवणही वाढलं आणि जेवण करून परत आपण संध्याकाळी घरी आलो.